स्त्रिया नेहमी नात्यात जास्त तक्रारी करतात, तुम्हाला असं वाटतं का? पण सत्य थोडं वेगळं आहे. बहुतेक वेळा जेव्हा स्त्री नात्यात तक्रार करते तेव्हा ती तुमच्यावर रागावलेली नसते, ती त्या परिस्थितीवर नाराज असते जी नात्यात नीट चालू नाही. पण पुरुषांना वाटतं ती मला दोष देते, माझ्यातच काहीतरी कमी आहे आणि तिथून मिसअंडरस्टँडिंग सुरू होतं. स्त्री जेव्हा बोलते तू लक्ष देत नाहीस, तू बदललास, तू ऐकत नाहीस, तेव्हा ती तुमच्या व्यक्तिमत्वावर हल्ला करत नाही. ती सांगत असते आपलं नातं थोडं विस्कटलंय, आपण ते परत नीट करू शकतो का? कारण अनेक स्त्रिया नात्यातल्या भावनांकडे डीपली बघत असतात आणि त्यावर प्रतिक्रिया देतात. त्यांच्यासाठी प्रेम म्हणजे त्यांची सुरक्षित जागा. त्यांना बाहेरच्या जगातून दुखावलं गेलं तर एवढा प्रॉब्लेम नसतो, पण पार्टनरकडून डिस्कनेक्ट जाणवला तर ते त्यांना सहन होत नाही. पुरुषांचं इक्वेशन मात्र थोडं वेगळं असतं. पुरुषांचं मन एकाच वेळी 2 गोष्टीत अडकलेलं असतं. नातं टिकवायचं पण आहे, त्याच्यासोबत सोसायटी, करिअर, रिस्पॉन्सिबिलिटी, घर सगळं सांभाळायचं पण आहे. म्हणून तो प्रॉब्लेम पर्सनली घेत नाही तर प्रॅक्टिकल पद्धतीने विचार करतो. तो म्हणतो हा प्रश्न एवढा मोठा का केला जातोय? म्हणून इथे दोघांनाही काही समजून घ्यायला हवं. पुरुषांनी लक्षात ठेवावं की स्त्री तक्रार करते याचा अर्थ ती तुला सोडून जाणार नाही. ती ॲक्च्युली सांगतेय मला अजूनही आपल्यात होप दिसतोय म्हणून बोलतेय. हा पर्सनल इन्सल्ट नाही, ही त्यांची रिलेशनशिप सुधारण्यासाठीची लँग्वेज आहे. स्त्रियांनी हे लक्षात ठेवावं की तुम्ही ज्या वेदनेतून बोलता तो टोन जर कठोर असेल तर तुम्हाला जे सांगायचं आहे ते त्याच्यापर्यंत पोहोचण्याऐवजी भांडणं वाढतात. फिलिंग्ज लपवू नका, पण ते व्यवस्थित समजावून बोला. मला दुर्लक्षित वाटतं हे बोलणं आणि तू कधीच काही करत नाहीस यापेक्षा 1000 पटीने पॉवरफुल आहे. नातं मजबूत राहावं असं दोघांनाही वाटतं, फक्त बोलण्याची भाषा वेगळी असते. ज्या दिवशी भाषा, टोन आणि इंटेन्शन समजून घ्याल त्या दिवशी भांडणं कमी आणि समजूतदारी वाढते. तुमच्या नात्यामध्ये असे काही प्रॉब्लेम्स येत असतील, सल्ला घ्यायचा असेल तर माझा पेड काउन्सिलिंग कॉल बुक करू शकता. अधिक माहितीसाठी व्हॉट्सअप करा 8010093939 या क्रमांकावर.